लोणारी युवा प्रतिष्ठानच्या दिनदर्शिकेचे श्री भोजलिंगगड येथे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन। नमस्कार, आपण पाहत आहात क्रांतीपत्र न्यूज। महाराष्ट्रातील समस्त लोणारी बांधवांना एकत्र आणण्यासाठी 9 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या लोणारी युवा प्रतिष्ठानच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन विविध मान्यवर व शेकडो समाज बांधवांच्या उपस्थितीत श्री क्षेत्र भोजलिंगगड येथे करण्यात आले। जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माननीय सुभाष नरळे सर यांच्या हस्ते व प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री दैवत काळेल सर, उपाध्यक्ष मामासाहेब शिंदे आणि सचिव गणेश गोडसे व विविध क्षेत्रातील मान्यवर समाज बांधवांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। लोणारी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम आणि समाजातील लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी अग्रेसर असणारे प्रतिष्ठानचे अध्यक्ष दैवत काळेल सर, उपाध्यक्ष मामासाहेब शिंदे व सचिव गणेश गोडसे यांच्या या उपक्रमाचे पश्चिम महाराष्ट्रातील लोणारी समाजातील विविध क्षेत्रात कार्य करणारे समाज बांधव नेहमीच कौतुक करत असतात। लोणारी समाजाच्या शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच सामाजिक घडामोडी लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत असते। या प्रकाशन सोहळ्यास जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माननीय सुभाष नरळे सर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दैवत काळेल सर, उपाध्यक्ष मामासाहेब शिंदे, औदुंबर शिंदे, महेश करचे, सचिन नरळे वस्ताद, नामदेव शिंदे सर, काशीनाथ आटपाडकर, व्हाईस चेअरमन मुकेश काळेल, हनुमंत काळेल, विशाल काळेल, तुकाराम दादा काळेल, लक्ष्मण तात्या काळेल यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। क्रांतीपत्र न्यूजसाठी प्रतिनिधी नितीन देशमुखसह मी संपादक जावेद खान मोलानी, धन्यवाद।